मंडळी पुन्हा एकदा तोच नियोजन तीच गाडी पळाली बघा. आपण शहापूर केसरी मैदानाला या रणजित दादांची मुलाखत घेतली होती. ज्या ज्या वेळेला आम्हाला राहुल दादांनी म्हणजे आम्ही प्रश्न टाकला त्यांच्या घरी आम्हाला मसूर पाहिजे त्या वेळेला. आता अजून एक बाताचा खुलासा करूया. ज्या वेळेला पैऱ्याचा म्हणजे जे पैरा फुटला, बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आल्या की रायबावाल्यांना कोणी पैरा देत नव्हता. काही सत्य का घटना आहे काय? एकदम सत्य घटना आहे. कारण की या मैदानासाठी आम्ही म्हणजे जे पण घाटावरती असतील, मुंबईमध्ये असतील, जे पण एक नंबरमध्ये पळतात, टॉपमध्ये पळतात, त्यांना सर्वांना फोन केले. नियोजन झालं नसलं तरी सुद्धा सांगलं की आमचं नियोजन झाले. परंतु काय नाही, एकच फोन केला शुभमला की बाबा जर पेडगावचं नियोजन झालं नसेल तर आपल्याला बैल पाहिजे. त्यांनी पण म्हणजे कुठल्याही क्षणाचा विलंब न करता लगेच आम्हाला उत्तर दिलं की चालेल आपण हीच गाडी पळवू. बैल बॅग कुठला होता, गाड्या परत होत्या मुंबई बिंदूरमध्ये, तरी पण समोरच्याला जो केली आहे खरंच त्याला बैलगाडी क्षेत्रात अनुभव आहे तो सांगू म्हणजे ज्याला माहित होता. कारण की गाडी पडते पण या बैलामुळे पडत नाही. कुठेतरी समोरच्याची एका वेळी सुट्टी नाही होत किंवा समोरचा बैल कमी पडतो. आपला बैल पळवतो त्यांना माहित होतं, त्याच्यामुळे त्यांनी एका शब्दात बैल दिला आणि एकदम प्रेमापोटी पायरा झाला. त्याच्यामुळे आज प्रेमापोटी एकदम यश मिळाले. ज्या ज्या ठिकाणी मथुरच्या सोबत पैरा झालाय बघितली असेल तुम्ही, त्याची क्रेज, त्याच्या पाठीमागे असणारी फॅन फॉलोईंग, काय बोलाल? नाही, बैलगाडी क्षेत्रात अशक्य अशी फॅन फॉलोईंग. कारण की आम्ही जेव्हा त्याच्या पाठी बैल घेऊन जायचो तेव्हा आम्हाला सुद्धा रस्ता दिसत नव्हता. म्हणजे किती या बैलाची क्रेज आहे. बैलगाडी क्षेत्रात अशक्य असा बैल होणे नाही पुन्हा. बरोबर. आणि ते पण राहुल दादांच्या दहावीला घडलं, त्यांचं खरंच नशीब आणि आमचं पण तेवढंच नशीब आहे. कारण की आम्ही त्यांच्या मथुरमध्ये एक ना दोन वेळा पळालो. हे कितीकांचं स्वप्न आहे पण ते आज आमचं स्वप्न साकार झालं. आणि पेडगावचा हिंदकेसरीचा गुलाल हा कपालीला गावा ही सर्व गाडा मालकांची इच्छा असतं. परंतु आज ही आमची इच्छा एकाच रायबाने पूर्ण केली. त्याचं एक मरस तसं उपकार विसरू शकत नाही. आता मध्येच एक मैदान झाला होता, सुलतान आणि मथुरची गाडी पळाली. राहुल दादांची वाईट नक्की ऐकली असेल, मुंबईची गाडीच पळणार बघा. मुंबईची गाडी आता कोण पळणार, सर्वांना प्रश्न पडला होता बघा. रायबा कसं आहे, ज्यांना खरंच माहिती आहे त्यांनी बरोबर सांगितलं होतं रायबाच पळेल. परंतु कुठंतरी आपण गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला. पण प्रेक्षकांच्या पुढे नाही इलाज आहे कुठली गाडी. परंतु काय ना, प्रेक्षकांच्या मनाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत आपण. त्यांच्या प्रेमापोटी आज चांगला असं यश मिळालं. पण कुठेतरी प्रेक्षक जे म्हणजे सुरुवातपासून जे ते म्हणतात ना, काही म्हणजे आटीगाठी मांडतात किंवा बोलणं मांडतात किंवा तुमचं ते मत ठेवतात, ते कुठेतरी आपल्याला कामी येतात बघा. तिथून आशीर्वाद मी लागत असतं तर आता आपल्याला हा गुलाल आहे. हो, प्रत्येक फॅन्सचा आशीर्वादच पाठीशी असायला हवा. कारण की जर आशीर्वाद सर्वांचा सोबत असेल तर यश पण 100% मिळणार. आणि आज किती म्हणजे कुठेतरी वाईट वाटत होतं. कारण की प्रत्येक जण बोलत होता की आज मथुरचा पहिला चुकीचा आहे, रायबा बॅग कुठला आहे वगैरे. पण आमच्या बैलावरती डबल विश्वास होता. कारण की बैल आमचा पल्ला होता हे आम्हाला माहित होतं. त्याच्यामुळेच आम्ही एक नंबरचाच पायरा केला आणि आज गुलाला प्राप्त झाला. आज पहिलाच पेडगावचा गुलाल, काय बोलाल? हो, आमच्या आमच्या आयुष्यातला आणि बैलाच्या आयुष्यातला सुद्धा पेडगावचा पहिलाच गुलाल आहे. बस आता अपेक्षा तर एक एक पूर्ण करीत घेतलाय. येणाऱ्या काळाला 100% आम्ही पण त्यांनी ज्या आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात त्याची उपकाराची जाण ठेवूनच त्याचं आम्ही पालन करू. बरोबर. आता या सीझनला मी बघतो ना, आपल्या मुंबईची म्हणजे आदात वासरं किंवा दुसरे वासरं, रायबा झाला, आकाश शेटराव त्यांचा शंभू झाला, छोटी छोटी वासरं आहेत, भुंगा झाला, मेहरबन झाला, या वासरांचा खूप जास्त बोलबाला राहिला अखंड महाराष्ट्रभर. तो छोटा पाकिट बडा धमाका हे मुंबईच्या वासरांनी करून दाखवलंय. आणि आज ज्यांना बी कळलं असेल काय हे वायदी काय तुमची चीज आहे, प्रत्येकाला दाखवून दिलं. ठीक आहे, 40,000 ज्याला वायदी पाहिजे होती खरंच आज सेमीत भेटायला पाहिजे होतं. दाखवून दिलं 40,000 की 4,000. ठीक आहे, काही ना ज्याचा त्याचा प्रश्न आहे, शेवटी ज्याचा बैल आहे. पण शक्यतो बघा, ज्याचा पल असेल ना त्याला आवर्जून बैल द्या. पण जर खरंच पलत नसेल तर नका देऊ. पण आपला बैल जर एक नंबरमध्ये पलतोय आणि समोरचा जर आपल्याला वायदी मागतोय, ही कुठेतरी आम्हाला थोडा कमीपणा बसली. परंतु आज बैलांनी दाखवून दिला. बरोबर. हे आता बॅकफूट तुम्ही सांगितलं, मुंबईला गाड्या परत होत्या, बॅकफूटला होता. पण बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एकही बैल नाही की ज्याने बॅकफूट न बघितला, ज्याच्या गाड्या नाही पडल्या. कारण कुठलाही बैल गाडा मालक असं नाही सांगू शकतो की माझ्या बैलाची गाडी नाही पडली, तो नाही हारला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा दिवस येतोय. बैलगाडी क्षेत्रात जेवढा अपयश असतं तेवढा यश पण मिळतं. आणि जेवढा अपयश झालं त्याचं आज सर्व अपयश पुसून टाकलं बैलांनी. कारण की हा पेडगाव हिंदकेसरीचा गुलाल मिळाला आहे. परंतु काय आहे बघा, जेव्हा आपला बैल एक नंबरमध्ये पळतोय तेव्हा आपल्यासोबत सर्व असतात. जेव्हा काही 4 गाड्या पडल्या असतात तेव्हा आपल्यापासून आपली जी आपण म्हणतो लोक ती कुठेतरी झाल्याची सुरुवात करतात. काही नाही बघा, आमचा बैल आम्ही काहीही करू शकतो. जो शून्यातून एक नंबरमध्ये गेलाय तो एक नंबरमधून डायरेक्ट शून्य नाही होऊ शकत. या गोष्टी प्रत्येकाने समजायला पाहिजेत. 100% येणाऱ्या काळात जाणणार आहे ना, 100% उत्तर देणार. बघा, मथुर सोबत ज्या वेळेला तुम्ही बैल घेतला होता, फेरा टाकला होता, कोणाला माहिती सुद्धा नाही कधी फेरा टाकला होता. आज अखंड महाराष्ट्रभर उसडणेकरांचं नाव केलं रायबाने. हो, आज खरंच उसाटणे गावाला अभिमान असेल. परंतु खरंच म्हणजे जर बैल जर पळला असेल तो फक्त गावाच्या नावासाठीच पळवलाय. आणि अजूनपर्यंत आम्ही तर कधी स्वतःच्या कोणाचं नाव लावित पण नाही. शक्यतो तर उसाटणेकरांचाच रायबा, इथं सुद्धा उसाटणेकरांचाच रायबा पळवला. बरोबर आहे. कुठेतरी अभिमान वाटला बैलाचा. बस या गोष्टी कुठेतरी प्रत्येकाला समजल्या पाहिजेत.
कारण की जर आज एक नंदी बोलतोय आपला तर सपोर्ट करणं गरजेचं आहे. बघा 4 गाड्या पळाल्या म्हणून कोण काही होत नाही, काही नाही. आज लास्ट कमबॅक केलाय आम्ही. बरोबर. काय बोलाल मथुर विषयी, कारण तितकं कौतुक कमी आहे, कारण ती जनता. नाही, मथुरचं आज मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण की काही क्रेज आणि खरंच म्हणजे जर अपयश येत असेल तर यश मिळवण्याच्या मागचं कारण खरंच मथुर आहे. आणि जर जो बैल अंधारात आहे त्याला उजेडात आणण्याचं काम खरंच मथुरच करतोय. कारण की सुलतान सुद्धा मुंबईमध्ये भरपूर फॉलो होता, परंतु चर्चेत नव्हता. आज मथुरमध्ये पळालाय, आज एकदम चर्चेत आहे बैल. बघा आज सर्जा सोबत पण त्याचा पैरा झाला. आणि इतकंच नाही बघा, सुट्टीला गाडी पहिल्या फेऱ्याला गटालाच गाडी सुटून आली होती आणि इतके असंख्य पब्लिक गाडी पकडायला. हा प्रेम आहे. हो, त्या प्रेमापोटीच कुठेतरी थोडाफार बैलांचा दम पण वाचला, कारण की गाडी अर्ध्या फाटीत पकडली. त्यामुळं खरंच प्रेक्षकांचे मानावर तेवढे आभार कमी आहेत. असंच सर्वांच्या नंदीनं सपोर्ट करा. जे जे बैलाचे फॅन असतील त्यांनी आवर्जून बैलाला सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. सांगा सुट्टीविषयी, दोन्ही फेरे कोणी सुट्टी केली? पहिल्या फेरीला आपला सर्वच मुंबईचे आज सुट्टी मेकर एकवटले होते आणि घाटावरले पण होते. निखिल होता, सागर होता, केशव मामा होता, आपला हरेशदा होता, संदेश होता आपला देसाईचा. सर्वजण आज एकवटले होते, कारण की कुठेतरी आज मुंबईची गाडी आहे, त्याच्यामुळे सर्वांचे आभार मानतो. बरोबर. आता ड्रायव्हर विषयी काय दोन शब्द बोलाल? ड्रायव्हर काय ना, बघा गटाला त्यांनी गाडी एकदम मापात आणली आणि जे सेमीला चलकपणा दाखवला, खरंच अप्रतिम. रिक ड्रायव्हरचे मानावर तेवढे आभार कमी आहेत, कारण की आज गुलालामध्ये राहिला आम्हाला. बरोबर. पहिलाच मैदान करतात हा पेडगावचा बैलासोबत, कसा वाटला मैदान, काय बोलाल? काही नाही, भरपूर आनंद आहे. गुलाला ते बस इच्छा पूर्ण केली बैलांनी बस. आणि जे आयोजक आहेत बघा, सकाळपासून जीवाचा रान करतात ते आयोजक, आणि कुठेतरी त्यांनी सुद्धा करून दाखवलं की हिंद केसरी मैदान आणि फायनलचा फेरा कसा घ्यावा. खरंच आदर्श घ्यावा तर पेडगावकरांचाच, कारण की 100 गट 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत पूर्ण करणं हा जोक नाही. शेवटी आयोजकांची मेहनत आणि त्यांची एवढे वर्ष केलेली चांगली मेहनत आहे, त्याचे त्यांना कुठे यश मिळतं. बरोबर. आता मथुर फॅन्सी आणि रायबा सोबत पळाले, म्हणजे रायबा या गाडीचे जे चाहता वर्ग आज इथं बनला, मथुरचा तर कायम एक खूप मोठा चाहता वर्ग आहे. भरपूर जण फोटो खेचायला रायबा सोबत पण आला असतील, काय बोलाल? हो, मथुरचं फॅन फॉलोइंग भरपूर आहे. त्याच्या अर्ध फॅन फॉलोइंग आपल्या बैलाचं सुद्धा वाढले. काही नाही, मथुरचेच आपण जेवढे पण बोलू तेवढे आज मथुरचे कौतुक करीन. आणि शुभ आणि राहुलदा असतील, एका शब्दावरती एवढा मोठा बैल देणं हा म्हणजे काही जोक गोष्ट नाही. कारण की जर समोरचा नंदी बॅक कुठला आहे आणि जर आपण एवढ्या मोठ्या मैदानात तो पायरा करतोय, कुठेतरी त्यांना मास्टर माइंडच म्हणलं पाहिजे. आणि या बैलाचा म्हणजे सर्वांना माहित आहे, कारण की जर अपयश आलं तर यश हा 100% मोठाच करतो. बरोबर. कारण की तारच्या मैदानाच्या अगोदर सुद्धा आपल्याला बिंजोरमध्ये अपयश आलं होतं, त्यानंतर एक मोठा धमाका करून दाखवला आणि आज खूप मोठा धमाका. आणि त्याच्यानंतर पण बघा, उसळ आपल्या रायबा या जे शंभू सोबत गाडी पळाली, ती शंभूला दुखापत झाली. कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही सांगितलं आपल्याला ही गाडी आता इथं थांबवायची आहे. म्हणजे गाडा मालक असायला पाहिजे तर तुमच्यासारखे, म्हणजे सर्व एकच सारखे गाड्या, नंदीवर प्रेम पाहिजे तो ना. जर आपण त्याच्या जीवावरती उड्या मारतो, त्याच्यावरती प्रेम तेवढं करणं गरजेचं आहे. आणि आज कुठेतरी आम्हाला म्हणजे जेव्हा 3 फेऱ्याचं मैदान होतील तेव्हा शंभूची कमी 100% भासेल. कारण की जी गाडी पळते गटून, तशीच आज मथुर आणि रायबाची पण गाडी पळाली. पण आज शंभू मैदानात नसला तर त्याचा छोटा भाऊ रायबाने गुलाल घेतलाय बस. आणि लवकर शंभूने पण कमबॅक करावा, काय शुभेच्छा द्याल? बघा, शंभू जेव्हा पण रिकवर होईल तेव्हा आकाशदादांचा जेव्हा शब्द असेल तेव्हा आम्ही ही गाडी पळवू आणि लवकरच रिकवर होणार आहे, कारण की कालच बोलणं झाले आमचं. बरोबर. चला थांबतो, बैलाला पण विश्रांती करून दे, फायनलचा फेरा पळायचा आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो, काहीतरी चांगलेच घडून जावा इथं आल्यानंतर आणि तोच प्रेम घेऊन जावा सर्वांचा. धन्यवाद तुमचं पण.